बस. वहिनी बस. प्रिन्सेस शुभ्रा कुठे आहेत? आई ती उठलीच नाही अजून. ओवी ये बस नाश्ता कर ये. बाबा मला भूक नाहीये. ओवी बोललो ना मी तुला बस ये. बाबा मला भूक नाहीये. ओवी बाळा, आज सगळ्यांसाठी प्रेमाने मी बनवलाय. मग माझ्यासाठी खाशील ना थोडं प्लीज? खाशील ना? चल बाळा, चल चल बाळ आमचं. बस. सन, काल रात्री यायला उशीर झाला तुला. कुठे अडकला होतास एवढा? कामात होतो आई मी, म्हणून वेळ लागला. मी तुला किती वेळा सांगितलंय, ही अशी धाडसाची कामं का करतोस तू? धोका आहे यात. त्यापेक्षा एक काम कर ना, आपल्या ऑफिसमध्ये ये, तिथे कामाला लागतो. मला खूप टेन्शन येतं. खाऊ देशील मला? नको आता हा विषय. काकू नको मला. ओवी असं का करतेस बाबू? खा ना थोडं. थोडं जास्त खाल्ल्याने काही नाही होत. अगं खरंच नकोय मला. ओवी तुझी तब्येत बघ कशी खराब झाली आहे. खायचं मस्त पैकी, आणि मी एवढं प्रेमाने बनवलंय ना. प्लीज माझ्यासाठी खा. ओवी बाबा मला भूक नाहीये. अगं थोडं आणखी खाल्ल्याने काय होणार आहे? ओवी 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 ओवी. घरात आल्यावर हिला काय होतं काय कळतच नाही मला. 4-5 दिवस इकडे बाहेर होती, व्यवस्थित जेवण खाण चालू होतं. एक मिनिट, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय सारंग? की मी इथे घरात तिची व्यवस्थित काळजी घेत नाही? हे बघ, मी जेव्हा जेव्हा घरात असेल ना, तेव्हा तेव्हा आय मेक शुअर की शुभ्रा इतकीच मी ओवीचीही काळजी घेईन, तिला प्रेम करेन. पण आता माझं प्रेमच ओवीला जाच वाटत असेल तर मी तरी काय करणार? तुम्ही चुकीचा अर्थ काढताय वहिनी. मला असं म्हणायचंच नव्हतं. असो, तू बेळगावला गेला होतास, तिथलं काम तर डेफिनेटली झालं असेल. तू इतकं तिकडे जाऊन सगळं केलंच म्हणल्यावर. आणि बाकी कोणी भेटलं वगैरे होतं का? म्हणजे आपल्या ओळखीतलं कोणी दिसलेलं वगैरे का? म्हणजे कोणी जुने ओळखीचे भेटले का तुला तिकडे बेळगावात? असं कोणीच नाही भेटलं. केस संदर्भात गेलो होतो, त्या सुशीला वहिनी ज्या होत्या, तिचा नवरा भेटला, बस. बाकी कोणी नाही. हो काय? अमृता वहिनी ऐक ना, जरा जा ना वर ओळीकडे, बघ काय खात असेल तर. सारंग तर काही स्पष्ट सांगणार नाही, पण ओवीच्या पोटातून नक्कीच काहीतरी काढून घेता येईल.